नमस्कार हो मंडळी, स्वागत आहे तुमचं कुक विथ आर्यन या चॅनलवरती. चला तर मंडळी, कधी-कधी असं होतं का, की भाजीसाठी काहीच नसतं किंवा भाजी कशाची बनवायची हेच सुचत नाही. आमच्या इथे ना आठवडी बाजार भरतो. त्यामुळे काय होतं, की भाजी कशाची बनवायची, आठवडाभर माळवं टिकत नाही ना फ्रीजशिवाय. तर चला आपण कमीत कमी साहित्यामध्ये बनणारी भाजी बनवूया. त्याच्यासाठी 2 टोमॅटो घ्यायचे, छान त्यामध्ये 4 चमचे चणा डाळ घालून घ्यायची, छान मिक्सरला लावून बारीक वाटून घ्यायचं. नंतर कढई गरम करून त्यामध्ये जिरं, मोहरी तडतडून घ्यायची. नंतर त्यामध्ये तमालपत्र, कढीपत्ता घालून घ्यायचा आणि नंतर मग बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा. आलं लसूणची पेस्ट घालून घ्यायची. छान परतवून झाल्यानंतर कांदा ब्राऊन कलरचा होईपर्यंत भाजून घ्यायचा. त्याच्यानंतर मग त्यामध्ये जी टोमॅटो आणि डाळीची प्युरी आपण करून घेतली ती घालून घ्यायची. छान अशी परतवून घ्यायची आणि परतवून झाल्यानंतर आपले सुके मसाले घालायचे. आता सुके मसाले म्हटलं तर आपल्या घरामध्ये जे सापडतात तेच. मग काय, लाल तिखट असेल, धनापूड असेल, त्याच्यानंतर मॅगी मसाला असेल, गरम मसाला असेल, त्याच्यानंतर मग आपली घरची चटणी असेल, त्याच्यानंतर मग नमक घालून घ्यायचे. छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं सगळं आणि नंतर आपल्याला जेवढं क्वांटिटीमध्ये पाहिजे, की जेवढं दाटसर पाहिजे तेवढं पाणी घालून घ्यायचं. छान असं भाजी शिजवून घ्यायची. जास्त पाणी नाही घालायचं, दाटसर ठेवायची आणि मग त्याच्यावरती कढीपत्त्याची पेरणी करायची. चला तर छान अशी आपली टोमॅटोची आमटी तयार आहे. त्याच्यामध्ये 1 चमचाभर त्याची जी आंबट चव असते ती मेंटेन करण्यासाठी 1 चमचाभर साखर किंवा गूळ घालून घ्यायचा. चला, छान अशी आपली टोमॅटोची मस्त अशी कमीत कमी साहित्यात तयार होणारी भाजी तयार आहे. भातासोबत खावा किंवा चपाती, भाकरी कशासोबतही खावा, अगदी मस्त लागते. आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब